नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज मंडल न्यूज एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे। अण्णाभाऊ साठे शैक्षणिक महामंडळ ही एक संस्था अमरावती शहरामध्ये अनेक वर्षापासून काम करते आहे आणि त्यांचं सामाजिक काम खूप आगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे। आताच 9 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि तो म्हणजे सामूहिक विवाह सोहळा। आज त्याच्या संदर्भात मी डॉक्टर रुपेश खडसे यांना भेटायला आलेली आहे, कारण आता त्याचे जे अर्ज आहे ते नामांकन पत्र आहेत ते मागवण्याची अंतिम तारीख जवळ आलेली आहे आणि अनेक लोकांपर्यंत हा विवाह सोहळा पोहोचला पाहिजे। गोरगरिबांनी या सामूहिक विवाह सोहळ्याचा फायदा घेतला पाहिजे, म्हणून आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणि खडसे सर सर्वांना आवाहन करणार आहेत। तर चला जाणून घेऊया या सामूहिक विवाह सोहळ्यामागे त्यांचा काय उद्देश आहे आणि समाजाला त्या माध्यमातून कोणता फायदा होणार आहे। नमस्कार सर, मंडल न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करते। बघा, 9 ऑगस्टला तुम्ही हा विवाह सोहळा करणार आहात, ज्याच्यासाठी आता जवळपास 1.5-2 महिने राहिलेले आहे। तर काय तुमची तयारी आहे या विवाह सोहळ्याची? मी माझ्या आधी परिचय करून देतो। मी डॉक्टर रुपेश खडसे, अध्यक्ष साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शैक्षणिक मंडळ। मी जवळपास 2010 पासून हा सर्वधर्मीय व आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत आहे। याच्या मागचा उद्देश माझा हे आहे की जातीभीती अंत सुटला पाहिजे आणि लोक जातपात करून लग्न व्यवहार करत असतात, परंतु सर्व जातीय आंतरजातीय आम्ही एकाच मंडपामध्ये लग्न लावून देतो आणि त्याच्या हाती संविधानाची प्रत देऊन ह्या देशाच्या भावना निर्माण करायचा प्रयत्न करत असतो। मागच्या आम्ही दर 13 वर्षापासून गोरगरीब जे लोक असतात, अनुसूचित जातीचे असो, OBCचे असो, STचे असो व आदिवासी असो, त्याच्यामध्ये कोणताही आम्ही भेदभाव करत नाही। सर्वांसाठी एका छताखाली एका सुसज्ज मंगल कार्यालयामध्ये जिथे AC आहे, जेवणाची व्यवस्था करतो, पाण्याची व्यवस्था करतो, बँड बाजाची व्यवस्था करतो, घोडे बँड ह्या सर्व गोष्टी आम्ही गोरगरिबांना उपलब्ध करून देतो। कोणाला तरी वाटते की आपल्याकडे पैसा नसला पण आपल्या मुलाचं लग्न चांगलं झालं पाहिजे, मुलीचं लग्न चांगलं झालं पाहिजे। काय सांगायचं, 13 वर्षापासून तुम्ही हा विवाह सोहळा घेत आहे, तर 13 वर्षामध्ये एकूण किती लग्न आतापर्यंत लागले आहेत? जवळपास दरवर्षी मी 75 ते 60 जोडपे लावतो। आतापर्यंत तर 900 ते 800च्या जवळपास 13 वर्षामध्ये 900 जोडप्यांचा विवाह तुम्ही केलेला आहे। बरं, मला असं माहिती आहे की या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जे जोडपे लग्न करतात त्यांना सरकारच्या काही योजनासुद्धा मिळतात, तर त्या योजना कोणत्या आहेत? बरं, त्याच्यामध्ये जे सहजातीमध्ये लग्न करतात, एकाच जातमध्ये जसे SC SC असेल, ST ST असेल, NT NT असेल, तर शासनाच्या कन्यादान योजनेवर त्यांना 20,000चा लाभ मिळतो। आपण आमच्या संस्थेच्या मार्फत त्यांच्याकडून जेवणाखाण्याची आम्ही व्यवस्था करतो। बरं, आंतरजातीचे विवाह करतात त्यांना त्या 20,000चा परत तो लाभ मिळतो आणि आंतरजातीचा जो शासनाचा 50,000चा लाभ आहे तो पण मिळतो। आणि काही लोकांना आम्ही ते 2.5 लाखाचा जो लाभ असतो शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन दिल्लीच्या माध्यमातून आम्ही त्यांना मिळवून देतो। हा 2.5 लाख रुपये नेमकी कशा पद्धतीने मिळतात? ते शासनाच्या ते दोन्ही आंतरजातीय विवाह असला त्यांच्या प्रपोज आम्ही कलेक्टरच्या मार्फत पाठवतो आणि तो प्रस्ताव तिकडे मान्यता झाल्यानंतर शासनाकडून दिल्लीकडे जाते। दिल्लीकडून प्रस्ताव मान्य झाला तर त्यांना त्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली अकाउंटला पैसे जमा होतात। बरं, हा लाभ नेमका जोडप्याला दोघांना मिळतो की वराला मिळतो की वधूला मिळतो? दोघांच्या जॉईंट खात्यामध्ये। जॉईंट खात्यामध्ये म्हणजे विवाह झाल्यानंतर जे जॉईंट अकाउंट राहतं त्याच्यामध्येच तो पैसा येतो। बरं, याच्या व्यतिरिक्त मी असं ऐकलं आहे की भांडी वगैरे पण मिळतात? आधी भांडी वगैरे मिळत होती, परंतु जे ठेकेदार लोक होतात ज्यांना ते ठेका दिला जात होता त्याच्यामुळे कमी प्रमाणात भांडी, कुठे जे 10,000 म्हणजे 20,000च्या भांड्यामध्ये जर एखादा 500 रुपये भांडा आहे, 600 रुपये भांडा आहे, त्याच्यामध्ये कमी मार्जिन करून त्यांना मी कमी पैशामध्ये जोडतो, म्हणून अखेर त्याच्या खात्यामध्ये डेबिट त्याच्याच अकाउंटमध्ये गेले तर त्यांच्या सरकारने त्यांना जे वाटेल ते घेऊ शकतात। बरं, आतापर्यंत तुमच्याकडे किती नामांकन आलेले आहेत? माझ्याकडे आता 35-36 झालेले आहे। 35-36 झालेले आणि तुमचं टार्गेट किती जोडप्यांचं? 75 जोडप्यांचं। 75 जोडप्यांचं दरवर्षी जे 75 जोडप्यांचं यावर्षी पण तेवढंच आहे। तर कुठून आलेले अर्ज तुमच्या? अमरावती शहरातून म्हणजे तिवसातून आलेले आहे, नांदगाव खंडेश्वर आलेले आहे, चांदूर बाजारातून आलेले आहे, चांदूर रेल्वे, अमरावती प्रॉपर सिटी, आपण गोरगरीब जे एरिया आहेत बेलपुरामध्ये असे माताखिडकी अशा ठिकाणातून आहेत। मुलगा इकडला आहे तर मुलगी तिकडलेली आहे, दोघं येतात आणि त्यांचे नातेवाईक येतात, नामांकन भरतात। मला सांगा सर की जे जोडपे सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये लग्न करतात त्यांना डॉक्युमेंट काय लागतात? त्यामध्ये सिंपल डॉक्युमेंट आहेत। वय तपासण्यासाठी दोघांच्या शाळेच्या टीशा पाहिजेत, ते महाराष्ट्राच्या रहिवासी असल्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे आणि त्यांच्या प्रथम विवाहाचा दाखला पाहिजे आणि एक ॲफिडेविट पाहिजे। बालविवाह प्रतिबंध हुंडा पद्धती कायदा, आम्ही दोघेही हुंडा पद्धती काय करते, आम्ही बालविवाह करत नाही, त्याचं एक सर्टिफिकेट पाहिजे। बरं, आता ह्या लोकांनी जे नॉमिनेशन्स फॉर्म आणून द्यायचे आहे तर ते तुमचं कार्यालय कुठे आहे? प्रभादेवी मंगल कार्यालय, MIDC रोड, दस्तूरनगरच्या समोर, बायपास, अमरावती। बरं, आता याची हे डॉक्युमेंट आणून देण्याची अंतिम तारीख किती ठेवली आहे तुम्ही? 25
25 जून म्हणजे आज 12 जून आहे, तर अजून 13 दिवसाचा वेळ त्यांच्याकडे आहे. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करते की 9 ऑगस्टला अमरावती शहरामध्ये सामूहिक विवाह सोहळा होऊ घातलेला आहे. एकूण 75 जोडपी या विवाह सोहळ्यामध्ये लग्न करणार आहेत. 35 नॉमिनेशन्स आतापर्यंत संस्थेकडे आलेले आहेत. अजूनही 40 नॉमिनेशनची त्यांना गरज आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या लोकांना आवाहन करतो आहे की लोकांनी यामध्ये जातीय विवाह, आंतरजातीय विवाह असे दोन्ही विवाह या सामूहिक सोहळ्यामध्ये त्यांच्या लग्न पद्धतीने लागणार आहेत. तरी ज्या इच्छुक जोडप्यांना सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करायचं असेल त्यांनी नक्कीच रुपेश सरांसोबत संपर्क करायचा आहे. इथे त्यांचे संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या खाली व्हिज्युअलमध्ये दाखवल्या जाणार आहेत आणि कार्यालयाचा पत्तासुद्धा दाखवला जाणार आहे, जेणेकरून समाजामधल्या गरजू आणि गरीब लोकांना या सामूहिक विवाह सोहळ्याचा लाभ व्हावा. सम्राट अण्णाभाऊ साठे शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेमध्ये पंकज भाऊ जाधव हे कार्यवाहक आहेत. त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की या नेमका सामूहिक विवाह सोहळ्याचा उद्देश काय आहे आणि 9 ऑगस्ट हीच का तारीख तुम्ही ठरवली आहे? खऱ्या अर्थानं 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि क्रांती दिन म्हणजे एक महापुरुषांनी जे विचार आपल्या सर्व समाजामध्ये पेरले होते की जसं संत गाडगेबाबा सांगून गेले की कर्जबाजारी न होता मुलामुलींचे लग्न करा आणि जिथं कुठं सामूहिक सोहळा होत असेल त्याच्यात लग्न करा. आणि तुकडोजी महाराजांचं देखील असंच म्हणणं आहे. तर या अनुषंगानं आम्ही एक डॉक्टर रुपेशजी खडसे संस्थेचे अध्यक्ष आहेत. मी त्या संस्थेमध्ये कार्यवाहक म्हणून काम करतो. आमचा हाच एक मानस आहे. बरं, एवढा मोठा हा जो खर्च आहे विवाह सोहळ्याचा, म्हणजे 75 जोडप्यांचं तुम्ही 13 वर्षापासून लग्न करताय, म्हणजे दरवर्षी 50-60 किंवा 70-75 जोडप्यांचं टार्गेट असतं, तर मग हा खर्च तुम्ही कसा भागवता? हा खर्च खऱ्या अर्थानं तसा तर आम्ही संस्थेच्या वतीनं अगोदर लाखूनच ठेवतो. पण तरीही आम्हाला काही जे दानदाते आहेत थोडंफार आम्हाला जसे काही मदत स्वतःहून फोन करून आम्हाला अल्पशा याच्यामध्ये मदत करतात. तर आतापर्यंत कोणकोणत्या भागातून विवाह सोहळे झालेले आहेत? आतापर्यंत सहसा आम्ही अमरावतीतच मेळावे घेतलेले आहे. जास्त करून प्रभादेवी मंगल कार्यालय, चिंतामणी लॉन, त्यानंतर आता मागचा झाला तो जाधव पॅलेस. अच्छा, जाधव पॅलेसला किती विवाह झाले होते? मागच्या वेळेस जाधव पॅलेसला जवळजवळ 101च्या वर जोडपे निर्माण झाले. 101 म्हणजे जो 75चा टार्गेट होता तो 101 झाला. ठीक आहे. तर बघा, माझ्यासोबत होते पंकज भाऊ आणि त्यांचासुद्धा नंबर इथे देण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांनी व्हिडिओला व्हायरल करायचा आहे, जेणेकरून हा व्हिडिओ ग्रामीण भागातील गोरगरिबांपर्यंत पोहोचेल आणि ते त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न या सामूहिक सोहळ्यामध्ये करून आपल्या पैशांची बचत करतील आणि सरकारच्या योजनासुद्धा घेतील. खूप खूप धन्यवाद. आणि या विवाह सोहळ्यामध्ये संस्थेकडून म्हणजे अण्णाभाऊ साठे संस्थेकडून सुद्धा त्यांना प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहे आणि संस्थेच्या वतीने आवाहन पण करण्यात येते की जास्तीत जास्त गरजू लोकांनी या विवाह सोहळ्यामध्ये यायचं आहे. 25 जून ही नामांकनाची अंतिम तारीख आहे. कागदपत्र रुपेश सरांनी सांगितलेलेच आहेत. सगळं कागदपत्र तुम्ही त्यांच्या प्रभादेवी मंगल कार्यालयात इथे त्यांचं कार्यालय आहे, तिथे नोंदणी करायची आहे. 25 जून तारीख लक्षात ठेवा आणि 9 ऑगस्ट ही सामूहिक विवाह सोहळ्याची तारीख आहे. खूप खूप धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेज व इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. धन्यवाद.